सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराच्या मुख्य बस स्थानकामध्ये स्वच्छतेचा मोठा अभाव दिसून येत असून संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले। या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि आमदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे शहर महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केली आहे। ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवासी या बस स्थानकावर येतात, मात्र त्यांना अस्वच्छतेचा आणि मूलभूत सुविधांचा अभावाचा सामना करावा लागतो। या संदर्भात विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना वारंवार निवेदने देऊनही परिस्थिती जैसे थे आहे। लोकप्रतिनिधींचा या बस स्थानकाशी काहीही संबंध नसल्याप्रमाणे ते वागवत असून ही बाब धुळे जिल्ह्यातील अत्यंत लाजिरवाणी असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले। बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या रखडलेल्या कामावर बोट ठेवताना धीरज पाटील पुढे म्हणाले की गेल्या वर्षी बस स्थानकाच्या केवळ एका भागाचे काँक्रिटीकरण करण्यात आलं, मात्र उर्वरित परिसराचे काम अद्याप प्रलंबित आहे। प्रशासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पडून असून स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा करून या प्रस्तावाला शासनाकडून लवकरात लवकर मंजुरी मिळवून देणे आवश्यक आहे। शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घ्यावे असे आग्रही मागणी त्यांनी केली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या या प्रकल्पासाठी आता तरी लोकप्रतिनिधींनी आपली स्पष्ट भूमिका मांडून कार्यवाही करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे। धुळे शहराच्या बस स्थानकामध्ये वारंवार स्वच्छतेचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय। ग्रामीण भागामध्ये असंख्य प्रवासी दररोज धुळे शहरामध्ये येत असतात, पण तुम्ही बघू शकता की संपूर्ण आवारामध्ये या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। वारंवार विभाग नियंत्रक असतील, डेपो मॅनेजर असतील, यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवेदन दिलेले आहेत। गेल्या वर्षी पलीकडचा भाग या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आला, पलीकडचा भाग त्या ठिकाणी काँक्रिटीकरण केलेला नाहीये। या बस स्थानकाच्या समस्येकडे लक्ष देण्याचं काम धुळे जिल्ह्यातल्या नेत्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे, आमदारांची या ठिकाणी स्पष्ट भूमिका असायला हवी। पण जाणून बुजून बस स्थानकाशी आपला काहीही संबंध नाही अशा अवस्थेमध्ये या धुळे शहरामधले पुढारी आणि नेतेगण आहेत, तर ती अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट ही या धुळे शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी आहे। या ठिकाणी मी प्रामुख्याने सर्वच राजकीय नेत्यांना आणि आमदारांना विनंती करेल की धुळे शहराच्या बस स्थानकाच्या जी अवस्था या ठिकाणी झालेली आहे त्या अवस्थेकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं। शासनाकडे जो प्रलंबित प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन लवकरात लवकर या बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेण्यात यावं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।